नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब केलाय का? सबस्क्राईब जर नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत का? तर ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही कुठे जाणार आहेत हेही मला कमेंट करून सांगा. आज तुम्ही सहसा ज्या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जाता, मी तर कुठे जाते ते तुम्हाला आता सांगणारच आहे. मी जाते माझ्या गावाला. तर मी आज माझ्या गावाविषयीचा निबंध तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर हा निबंध तुम्ही शेवटपर्यंत पहा. आवडला तर तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायला विसरू नका. तसेच तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअरही करा. तर चला पाहूयात माझे गाव. मी व माझे आई वडील सुट्ट्यांच्या दिवसात गावी जातो. माझ्या गावाचे नाव महाराष्ट्रातील कुर्डू आहे. माझे गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप लहान आहे. गावात माझे आजी बाबा शेती करतात. तेथे त्यांचे घर आहे. मला गावी गेल्यावर खूप शांत आणि आनंदी वाटते. माझ्या गावाच्या चारही बाजूंना हिरवी शेत आहेत. याशिवाय अनेक हिरवी झाडे झुडपे प्रत्येक घरासमोर आहेत. माझ्या गावातील सर्व लोक एकमेकांसोबत मिळून मिसळून राहतात. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन आहे. माझ्या गावात एक मोठा ओढा आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दुपारी मी या ओढ्यात आंघोळीला जातो. ओढ्याच्या किनाऱ्यावर एक मंदिर आहे. या मंदिराच्या ओट्यावर दररोज संध्याकाळी गावातील वृद्ध लोक बसलेले असतात. याशिवाय गल्लीतील लहान मुले येथे खेळताना दिसतात. माझ्या गावात एक शाळा देखील आहे, पण तेथे 1ली ते 12वी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. पुढील शिक्षणासाठी मुले जवळच्या तालुका किंवा जिल्ह्याच्या शहरात जातात. माझ्या गावात प्रसिद्ध भगवान भैरवनाथाचे मंदिर आहे. चैत्र महिन्यात या मंदिराच्या पटांगणात मोठी जत्रा भरते. भगवान भैरवनाथांच्या दर्शनासाठी दुरून दुरून लोक इथे येतात. या दरम्यान गावात कपडे दागिने आणि खेळणीची मोठमोठी दुकाने लागलेली असतात, म्हणून आजूबाजूच्या गावातील लोक आमच्या गावात येऊन खरेदी करतात. माझ्या गावात खूप सारे मोकळे मैदान आहेत. येथे आम्ही क्रिकेट तसेच इतर खेळ खेळतो. माझ्या गावात खूप कमी प्रमाणात वाहने चालताना दिसतात, म्हणून येथील प्रदूषणाचे प्रमाण खूप कमी आहे. मला शेतामध्ये जाऊन बसायला खूप आवडते. माझ्या गावातील हवा खूप शुद्ध आहे. शुद्ध हवेमुळे गावातील सर्व लोक निरोगी आणि दीर्घायुषी आहेत. माझ्या गावात आधुनिकीकरण नसल्यामुळे गावातील जास्त रस्ते हे मातीचे आहेत. माझी इच्छा आहे की मी मोठा झाल्यावर इंजिनियर बनून गावाचे रस्ते व इतर विकासाची कामे पूर्ण करील. मला माझे गाव खूप आवडते. माझे गाव स्वच्छ गाव आहे व माझे गाव सर्वात सुंदर आहे. तर अशा प्रकारे मी माझ्या गावाविषयीची माहिती सांगितली. तुमचं गाव कसं आहे? तुमच्या गावाचं नाव काय आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर आजचा हा निबंध आवडला असेल तर निबंधाला जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.